हे बघा इथं रात्रीची भरपूर वेळ झालेली आहे आणि इथं सकाळची भाकर आणि आमटी होती, त्याचं तुकडं केलं ते. आणि इकडं थोडा शेवायचा भात केला आहे, कारण मी आज सकाळधरणं उपाशीच आहे, त्याच्यामुळं थोडासा भात केला इकडं. आणि इकडं उकड म्हणायचं, शिळ्या भाकरीची आमटीची उकड असं केलेलं आहे. आणि इकडं आई खाती वडापाव आणलं तर आईला खाऊन टाकते. दोन किती आहेत बरं, वडापाव खा म्हणलं ते. तर मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला. कारण गुड नाईटच म्हणावं लागलं, कारण भरपूर टायमिंग झालेला आहे. सकाळी गडबडीनं मला लांब जायचं होतं म्हणून आईला एक भाकर आमटी केली. त्या आईनं भाकर तशी आमटी तशीच ठेवली आहे, थोडीच खाल्ली आहे. तर आता उशीर लय झाला आहे, भरपूर टायमिंग झालेला आहे. तर आता मी सध्या काही नाही करत, थोडासा भात करतो शेवायचा आता खायसाठी. आय वडापाव खा आणलाय, वडापाव खा. नको म्हणते आई शेवायचा भात खायला. वडापाव आणले म्हणलं तिला, वडापाव खा. काय करायचं, घरी गेलं असतं तर आपल्याला करून दिलं असतं, पण करायला कोण आहे, सगळं येऊन करायचं आपल्याला. जीव दमून गेलाय, पण आता पोटाला गोळ्या खायचे, ते खाल्ल्याशिवाय भाग नाही थोडं. म्हणलं आता उरतो आपलं शेवायचा भातच करावं थोडा. हळद शिल्लक राहिली, सकाळी लोणचीच्या फोडीला हळद मीठ लावली. आहे ना, काय आमटी आज फ्रीजमध्ये ठेवलीच नव्हती, बाहेर ठेवली ती, नाही खराब झाली, चांगली आहे. आई काय खाल्ले का तो? एक भाकर केलेली तशीच आहे भाकरी. हो का, एक भाकर केलेली एवढी सुद्धा भाकर खाल्ली नाही, चेक करू सुद्धा. आणि मग काय खाल्लंय तरी तो? मग भाकर खायला नाही, भाकर कालवून. शेवाय करू का मग तुला, का नको? मग मी नाही करू का थोडी, मी ती आमटीत भाकर टाकतो, मग थोड्याच करतो शेवाया. ते आमटी काही नस करू का सकाळचं? मी टाकली त्यात शिळी भाकर आमटी, सकाळची भाकर काही खराब झालेली नाही. वडापाव आणले ते आईला काही, मला नाही आवडत वडापाव, मी खात पण नाही वडापाव. किती आहे तरी हो का, एक भाकर केलेली आईने, एवढीच भाकर एक किती खाल्लीच नाही भाकर तिनं. काय आता मी हीच आमटीत टाकतो, कारण नासवती भाकर उपयोग नाही त्याचा. वडापाव आणले तिला, नको म्हणते, संध्याकाळी जेवतच नाही ती. पण मला नाही वडापाव आवडत, मी वडापाव पॅटीस समोसा खातच नाही, मला पित्ताचा त्रास आहे म्हणून. मग अर्धी भाकर आता ह्याच तुकडं करतो. खाल्लीच नाही भाकर, करावी तर किती भाकर होत. आमटी बी बाहेरच ठेवली या. आता थोडं मी पाण्यात टाकले, मग थोड्या शेवाया करणार आहे.
घेऊन खात जा की भाकर. आता मी नसल्यावर इथं भाकर म्हणलं खात जा की हे करून. तर आणि इकडे वडापाव खाते या. आणि लय उशीर झाला आता. टायमिंग भरपूर बराच टायमिंग झालेला आहे. आणि मला पण गोळी खायची का सकाळ वनावना करून कुठं का भाकर करायची म्हणून आता सकाळचीच भाकर केलेली तीच आमटीत टाकतो शिजवून तीच खायला लागली. हे बघा इकडे टाकली आहे तीच खाणार आहे एवढंच. आता थोडासा भात केलेलं आहे. थोडा भात आहे इथं व ते वाल्या ताटात टाकल्यामुळं टाकलं ना तर तेवढ्या तुकड्यावरच भागवणार होतो. मग भाकर का किती भाकर एवढी सुद्धा भाकर खाल्ली नाही. जरा त्या कट्ट्यावर बाहेर झोपायचं थोड्या वेळ लाईट लावून. मी असतो उकडते घरात. पुन्हा यायचं घरात 10 वाजता जरा लाईट लावायची थोडी वेळ. औशीला लाईट लावायची कट्ट्यावर पडायचं जरा तिथं घरात बी उकडतेले पंख्याची बी हवा गरम येते या. झोपायचं थोड्या वेळ तिथं बाहेर जरा काय त्याला होते. इकडं तुकडं शिजवल्यात शिळं. इकडं भात थोडासा खाय का सकाळ खराब होते. मी आता तू त्या आमटीत भाकर शिजवली तेवढी भात खातर नको म्हणते. एक भाकर करावी तरी अर्धी बी खात नाही. पाणी तेवढं गटागटा माणूस किती पिते. पाणीच प्यायचं लय मोठं. दोन 4 आणलं होतं. 2 वडापाव खाल्ले ते 2 ठेवले ते. 2 पाव 2 वडे ठेवले ते. मला काय आवडत नाही. सकाळी तुलाच खावं लागेल काय फ्रीजमध्ये ठेवते. खराब होते का काय. झाला थोडा एवढाच भात केलेला थोडा लागला. मी तवल्या ताटात शेवया टाकल्या म्हणून केलं. नाही तर एवढं तुकडंच की शिळ्या भाकरीचं तुकडं केलं ते. आईनं अर्धी सुद्धा भाकर खाल्ली नाही. चतकोरच भाकर खाल्ली. 3 कोरा भाकरीचं तुकडं केलं. आमटीत सकाळ खराब होईल आमटी म्हणून. पाणी भरायचंय अजून. टाकीतलं पाणी संपलंय. पाणी भरायचंय. कपडे भिजू घातले ते आता सकाळ धुईनाला. तिकडे बाथरूममध्ये कपडे भिजू घातले ते. पाणी टाकीतलं पाणी चालू करून इथं टाकीतलं पाणी संपलं असं. आई इकडे हातरून टाकले. भरपूर झालेलं आहे. टाकीतलं पाणी बी संपलं. कपडे भिजू घाला म्हणलं तर पाणीच नाही म्हणून म्हणलं टाकीत पाणी भरून घ्यावं. सकाळी बी लागते. आता 11 11:30 वाजले ते. अजून जेवायचं आहे मला. काल जेवलेलो आहे मी. अख्खा दिवसभर गेलो बाहेर. कुठं जेवण झालं नाही. एक ठिकाणी डावलनं ती नाटच लागला सगळीकडे. तर बाहेरनं असं घर दिसतंय इकडनं.
असं दिसतंय घर बाहेरनं. ही इकडली जिन्याकडली बाजू हे असं दिसतंय बघा. मागं टाकीत पाणी सोडलेलं आहे. हवा लागते बाहेर चांगली. पाणी संपलं होतं. दूध फेदणं असंच खाणार आहे साखर टाकून थोडी. शिरणीची साखर होती, पेढा साखर होती. दूध टाकावं हे पण. काय खाते का भात थोडा? आहे ना, खाल्ले आता नको म्हणते. हा बा कोणी दिलाय म्हणली? हा बा कोणी दिलाय? हा सुताराच्या बाहेर होय. या शेवट तुकडं उचलत खायला. तर या मित्रांनो जेवायला शिळे भाकरीच तुकडं ते खातोया. भूका लागलं झालं ते काय रुपळ काय खाणं झालं नाही असं. काय केलं तर शेळ्या भाकरीची उकळ. ह्याच्यात त्या 2 भरण्यात टाकले लोणचं, हळद मीठ टाकली नसती, बाकीचं काय टाकलं नाही अजून. पाणी सुटल नुसते हळद मीठ टाकले. खाली जायला अजून एकाच भरणीत बसेल.
जावाच्या तर सगळं स्वच्छ करून ठेवलं तर नाहीतर मग पुन्हा घाण दिसतं मग. मुंग्याचं लय ताप आहे, खडवडून ठेवावं लागते ते मुंग्याचं. लगेच मुंग्या वाटते भाकरी टोपले सगळं लगेच. तरी आंब्याच्या फोडी होतोय त्याचं हॉटेल येतो हॉटेल. बघा अशा पद्धतीने सगळं काम करावं लागतंय मलाच. तर झालं, कपडे धुवून टाकली लगेच, वाळा टाकली. सकाळी ओठ वाटत नाही. साडेबारा वाजले ते आता रात्रीचे. आता जेवण कपडे बी धुवून टाकले आणि गोळ्या खायला केल्या संध्याकाळी. मला रोज 2 गोळ्या येतात या. संध्याकाळी 2 गोळ्या, सकाळी 2 गोळ्या आहेत रोज. तर बघा आल्यापासून दम नाही, हाताला हात नाही, लई काम महाग, लई काम होतं महाग. कपडे धुवून टाकली आणि जेवायसाठी काय केलं तर शेळ्या भाकरीची उकडून आमटी, आमटीत उकडली शेळ्या भाकरी, ती खाल्ल्या. घामल्याला तर मी टेरेसवर झोपायला असतो. आई झोपते तिथं खाली, तो का तिकडे झोपली आहे. आईला पंखा लावून दिलेला इथं, पंखा वाढवतो थोडा. इथं आई झोपलेली असते. लागते का हवा? हवा लागते का? तर झालेलं सगळं असं. हां दमून गेलाय जीव. दिवसभर आज अन्न पाणी भेटलं नाही, काही नाही. पोटा पाण्यासाठी जावं लागते बाहेर. संध्याकाळी आलो तर आमची रात्रीची व्हिडिओ किंवा रात्रीची शेळ्या भाकरीची आणि आमटीची उकड कशी लागली. शेवाळ्याचा भात आईला करायला म्हणलं, थोडा भाकर आणि आमटी बघितल्यावर परत शेवाळ्या बाल्या ताटा टाकल्यामुळे तेवढ्याच केल्या. तर आईनं वडापावच खाल्ला. मी काय वडापाव खात नाही, मला आवडत पण नाही वडापाव. बघा इथं अजून हे 2 वडापाव ठेवलेला आहे. हे बघा इथं 2 इथं ठेवलेलं आहे, ते फ्रीजमध्ये असं खराब होणे म्हणून. इथं मला काय आवडत नाही वडापाव, ते खातच नाही पित्तामुळं. मित्रांनो रात्रीचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय.